मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका 12 हिंदकेसरी बकासूर, त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाबाई भोंगा, त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा यांच्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर काल एक मैदान पार पडलं वाळवा येथे, आणि या मैदानासाठी महिब्या फायनलसाठी पात्र ठरला होता. आणि महिब्या आपल्याला फायनलला पळताना पाहायला मिळाला नाही. 7 नंबर तासातून महिब्या पळणार होता, पण त्या तासातून महिब्या पळताना पाहायला मिळाला नाही. कारण काय होतं तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण सांगणार आहे की महिब्या काल, मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, खूप संघर्षातून आजारातून मित्रांनो महिब्या चांगल्यारीत्या कमबॅक करत आहे. आणि काल तुम्ही बघितलंच असेल, थोडा अंधार झाला होता या मैदानात फायनलसाठी. त्यामुळं मोठ्या मनाने सदाभाऊ मास्तर रेटरे यांनी आपला बैल पळवण्यात नकार दिला मित्रांनो. आणि कुठेतरी बैलाची काळजीपोटी बैल फायनलला पळवला नाही. नक्कीच महिब्या गुलालासाठी पात्र ठरला. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की बकासूर, वेगात शेवट सर्जा, विठ्ठल नानाचा तेजा भोंगा कोणत्या मैदानात पाळणार. तर मित्रांनो, सर्वप्रथम विठ्ठल नानाचा तेजा आणि भोंगा ही घरची गाडी आपल्याला उद्या पळताना पाहायला मिळणार आहे. 25 तारखेला एक मैदान आहे, आदतचं मैदान, आणि या मैदानात आपल्याला तेजा आणि भोंगा पळताना पाहायला मिळणार आहे. तर हे मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो, मौजे शांतीदास नगर, गोकळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे एक आदत एक बैल असं एक मित्रांनो सद्गुरू शांतीदास महाराज केसरीचं मैदान संपन्न होणार आहे. आणि याच मैदानामध्ये आपल्याला तेजा आणि भोंगा आपल्याला 100% एका जोट्यात पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. कारण विठ्ठल नानाच्या जवळचं मैदान आहे, हे फलटण जिल्ह्यातलं मैदान आहे, त्यामुळं फलटण तालुक्यातलं मैदान आहे, त्यामुळं इथे विठ्ठल नाना 100% आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा, तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा देखील याच मैदानामध्ये आदतच्या आपल्याला 100% पळताना पाहायला मिळणार आहे. कारण की घरचंच मैदान असल्यासारखं वेगाचा शेवट सर्जाच असल्यामुळे तिथे वेगाचा शेवट सर्जा 100% पळताना पाहायला मिळेल. तर राहिला प्रश्न आपला बकासूर. मित्रांनो, काल सेमीला थोडक्यात पराभव झाल्यानंतर बकासूर पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे उद्याच्याच मैदानासाठी. तर हे उद्याचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो, उद्या बकासूर देखील बरडच्या आदतच्या मैदानात पळताना पाहायला मिळेल. मित्रांनो, या मैदानाचे बक्षीस स्वरूप अतिशय चांगल्यारीत्या आहे. प्रथम क्रमांक 1 लाख आहे, द्वितीय 75 आहे, तृतीय 51 आहे, चतुर्थ 31 आहे, पाचवं 21, 6वं 15 आणि 7वं 11,000 रुपये अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप आहे. आणि याच मैदानामध्ये हे महारथी आपल्याला उद्या पळताना पाहायला मिळतील. एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये टॉपचा आदत घेऊन ही नंदी उद्या आपल्याला या बरड फाटीवर, नवीन बरड फाटी यावर पळताना पाहायला मिळतील. तरी या सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.